नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल कमळी. आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की अन्नपूर्णाला खूप धक्का बसलेला असतो की तिची मोठी नात ही आत्ता सध्या ह्या जगामध्ये नाही आहे. हे सगळं पाहून तिला एकदम मोठा धक्का बसून ती बेड म्हणजे तिच्या रूममध्ये शांत एकदम कोणाशीही न काही बोलता एकदम स्तब्ध बसलेली असते. कमळी येते तिथे, आजी असं काय करताय हो, तुम्ही स्वतःकडेही लक्ष द्या ना. बाबांची ही अवस्था आहे, तुम्ही तुमच्याकडे लक्ष नाही दिलं तर त्यांच्याकडे कोण बघणार आहे. एवढं काय करते, तुमची सून तरी आहे ना. नात गेली म्हणून काय करायचं, आपल्या नशिबात नव्हतं ते आणि ते भेटणं योग्य नव्हतं म्हणून काही तो देवाचा खेळच असणार आहे असं काही कमळी खूप समजवण्याचा प्रयत्न करत असते. अन्नपूर्णा म्हणते की अगं कमळी, हो सगळं मान्य आहे, पण जे काही पदरात माझ्या आत्तापर्यंत यायचं त्याच्या आधीच देवाने ते सगळं काही नष्ट करून टाकलं. असं कसा ग खेळ हा देवाचा. कमळी म्हणते काय करणार आजी, जे झालं गेला त्याला स्वीकारा आणि तुम्ही स्वतःला सावरा. असं काही म्हणत कमळीच्या कुशीमध्ये अन्नपूर्णा शिरते, खूप ढासाढासा रडायला लागते. तिला काहीही कळत नसते की काय करावं काय नाही ते. बाबा तिथेच असतात. बाबांना माहीत असतं मोठी नात माझी जिवंत आहे म्हणजे कमळीच आहे तिथे, त्यामुळे त्यांना काही एवढी फरक पडलेली नसते. पण अन्नपूर्णाची जी काही अवस्था झालेली असते ते बघून मात्र वाईट तरी वाटलेलंच असतं. पण इकडे कामिनी, रागिनी आणि कार रूममध्ये असतात. रागिनी म्हणते आई, तुझे सगळे काही प्लॅन फ्लॉप होतात आणि हाही होणारच आहे. कामिनी म्हणते गप ग, काही काय बोलतेस तू, काही नाही माझा प्लॅन वगैरे फ्लॉप वगैरे, सगळं काही व्यवस्थित होणार आहे बघ. आणि सगळे झाले म्हणून काय होते, हा बघ सरूला मारल्याशिवाय ते गुंड काही माघारी येणार नाहीत बघ. असं काही बोलल्यानंतर ना कामिनी, रागिनी आणि काही या तिघीजणी म्हणतात बघू आपण काय होतंय ते, नक्की तिचा सोक्षमोक्ष काहीतरी लागेलच. एवढ्या मोठ्या अपघातातून ती गौरी वाचू शकली, पण आता माझ्या जाचातून काही वाचू शकत नाही. तोपर्यंत कामिनीचा मोबाईल वाजतो. त्या गुंडांनी फोन केलेला असतो. अहो मॅडम, काम काही झालं नाही असं म्हणला क्षणी त्या तिघींनाही धक्का बसतो. कामिनी म्हणते काम झालं नाही म्हणजे काय म्हणायचं आहे काय तुम्हाला. अहो मॅडम, आम्ही ICUमध्ये गेलो तुमच्या सांगितल्या त्या बाईपाशी, पण ती बाई तिथून गायब. कामिनी म्हणते असं कसं होऊ शकतं, ICUमधला माणूस हा उठू चालू शकत नाही, बोलू शकत नाही आणि हॉस्पिटल सोडून ती बाई कुठे जाऊ शकते. बघा मॅडम, आम्हाला काही माहीत नाही आहे, पण ती बाई तिथे काही नव्हती. आम्ही तिथून पटकन पळ काढला. कोणी न पाहता जर पाहिलं असतं तर तुमच्यावरती सगळं काही आळाला असता. कामिनी म्हणते बरं ठीक आहे, ठेव फोन आता. असं काही म्हणल्यानंतर ना अनिका म्हणते जे व्हायचं होतं तेच झालं सगळं. असं काही म्हणल्यानंतर ना नयनतारा आणि ऋषी दोघेजणी बोलत असतात. ऋषी जे काही घडलेलं असते ते सगळं सांगतो की राजन काकांबरोबर सगळं काही घडलं आहे. त्यांची मोठी मुलगी आणि त्यांच्या बायकोला खूप मोठा अपघात झाला होता, त्याच्यामध्ये त्यांच्या मोठी मुलगी आत्ता सध्या हयात नाही आहे. नयनताराला खूप वाईट वाटतं, म्हणते की आपण उद्या जायचं सांत्वनासाठी त्यांच्या घरी. काय चाललंय काय माहीत, त्यांच्या घरावरती खूप मोठं दुःखाचा डोंगरच पडत आहे. हे सगळं ऐकल्यानंतर नयनतारा खूप दुःखी होते आणि दुसऱ्या दिवशी ती घरी जायला निघते. आणि हे ते राजन वगैरे सगळे काही शोककळा म्हणजे दुःखाचं वातावरण घरामध्ये असतं. अन्नपूर्णा देवी आईच्या समोर बसून म्हणते की तुझ्यासाठी किती काय नाही केलं, देवीच्या पूजा अर्चना सगळं काही केलं. कामिनी, रागिनी आणि फाईल्स घेऊन तिथे येतात. कामिनी म्हणते वहिनी बास कर आता, तू तुझ्याकडून प्रयत्न केले सगळे, पण काय करणार, आपल्या नशिबात म्हणायचं सोडून द्यायचं देवावरती. ती थोडी खोटी मोठी अशी सांत्वन करते, रडायचं नाटक करते. कामिनी फाईल पुढे ठेवते. अगं 15 दिवस उलटून गेली आहेत, आता माझ्या अनिका नातीवरती सगळी काही तू प्रॉपर्टी करू शकतेस. ह्या तिघीजणी प्रॉपर्टी नावं करण्यासाठी तिच्यापाशी येऊन गोड गोड बोलत असतात आणि तिच्या हातामध्ये फाईल ठेवून त्या निघून जातात. हे सगळं चालू असताना अन्नपूर्णाच्या डोळ्याच्या समोर जी काही नात रस्त्यावरती रक्ताच्या बंबाळ्या ह्याच्यामध्ये पूर्ण अशी बसलेली होती, पडलेली होती, रक्त पूर्ण असं वाहत होतं तिचं, त्या ह्याच्यामध्ये अन्नपूर्णाला पाहून परत परत तेच आठवून तिला चक्कर येते आणि देवाच्या समोरच तिथे अशी पडते. ही कामिनी, अनिका आणि रागिनी ह्या पाहत राहतात. म्हणतात की मॅड आजी पण ही डेट झाली का काय. तोपर्यंत कामिनी म्हणते बरं झालं, सुंटी वाचून खोकला गेला.
अनिका म्हणते, ही सुंट कोण आता? खोकला जाईल कसा काय तिचा? नक्की कोण आहे कोण ही? रागिनी म्हणते, अरे बाळा, आता समजवण्यासाठी तुला वेळ नाही आहे, आपण नंतर सांगू. सुंट कोण, खोकला कशासाठी गेला? तिला काही अनिकाला एवढं काही कळत नसतं. ह्या तिघीजणी पाहतच राहिलेले असतात. कमळी येते. अनिका पाहत राहिल्यामुळे कमळी तिथे येते. अन्नपूर्णाची काय झालं, उठा उठा अशी काही खूप वेळा बोलत असते. अन्नपूर्णा काही शुद्धीवर येत नाही. राजन तिथे येतो आणि तिला पटकन उठवण्याचा प्रयत्न करतो, हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार. येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला असं काही पाहायला भेटणार आहे की कमळी नक्कीच सुरूला भेटणार आणि सत्याचा खुलासा लवकरात लवकर होणार आणि कामिनी, रागिनी, अनिकाला खूप मोठी शिक्षा भेटणार आहे. तीही जेलमध्ये जाणार आहेत त्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.